पंढरपुरात पोलिसांचा मोठा धडाका 3,25,00,000ची अवैध दारू जप्त, उत्पादन शुल्क विभाग झोपेत। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे। एकीकडे लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीकडे येत असताना दुसरीकडे अवैध दारूचा काळाबाजार मात्र जोमात सुरू असल्याचे समोर आले आहे। पंढरपूर तालुक्यातील मौजे पुळूज येथे तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 3,25,000 रुपयांचा विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे। गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात आरोपी अन्सार शेख याच्या घरातून विविध नामांकित कंपन्यांच्या दारूचे 25 बॉक्स हस्तगत करण्यात आले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तैयब मुजावर यांच्या नेतृत्वात करण्यात आली। मात्र या कारवाईनंतर आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। अवैध दारू विरोधात कारवाई करण्याची प्रमुख जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची असताना एवढा मोठा साठा पोलिसांना सापडतो कसा? वारीच्या काळात दारू विक्री आणि अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग नेमकं काय करत आहे? पंढरपूर हे महाराष्ट्राच्या श्रद्धेचे केंद्र, लाखो वारकरी येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात। अशा पवित्र वातावरणात अवैध दारूचा व्यवसाय फोफावत असेल तर ती चिंतेची बाब आहे। नागरिकांमध्ये आता चर्चा सुरू झाली आहे की उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी या अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करत आहेत का, की यामागे आणखी काही वेगळं गणित आहे? पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत मोठी कारवाई केली, मात्र आता उत्पादन शुल्क विभाग यावर काय भूमिका घेणार? आणखी किती ठिकाणी अशा प्रकारचे अवैध साठे आहेत आणि वारीपूर्वी अशा धंद्यावर पूर्णविराम लागणार का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे। काल 23 जूनच्या दिवशी दुपारी एक गोपनीय बातमीदारातर्फे माहिती मिळाली की असा अवैध दारूचा साठा एक पुळूस गावामध्ये एका घराच्या आवारामध्ये ठेवलेला आहे। आणि अशी बातमी मिळताच PI मुजावर साहेब व त्याचबरोबर त्यांची टीम रवाना झाली आणि तिथे छापा टाकला गराडा घालून। त्याच्यानंतर हा सगळा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। हा जो माल आहे एकूण मी जसं आधी वर्णन सांगितलं एकदा ह्याच्यामध्ये 3,25,070 रुपये एवढ्या हा किमतीचा हा एकूण मुद्देमाल आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सायझेसचे बॉटल्स आहेत। 2 लिटर्सच्या रॉयल चॅलेंज व रॉयल स्टॅगच्या बॉटल्स आहेत। रॉयल स्टॅगच्या 44, रॉयल चॅलेंजच्या 9, 2 लिटरच्या बॉटल्स आहेत। त्याचबरोबर 375 mlच्या रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, मॅकडॉल ह्या कंपनीच्या बॉटल्स आहेत आणि 180 mlच्या रोमेनो वोडका, रॉयल चॅलेंज, रॉयल स्टॅग यांच्या बॉटल्स आहेत। असं एकंदरीत 3 लाखाच्या वर हा जो दारूचा मुद्देमाल तो जप्त करण्यात आलेला आहे। ह्याच्यावरती ओनली सोल्ड इन गोवा असं काही बॉटल्सवरती लिहिलेलं आहे। तर संशय असंही आहे की गोवा राज्यातून या बॉटल्स आणलेल्या असावा। एक आरोपी सापडलेला आहे, जसं मी सांगितलं अन्सार शेख नावाचा आरोपी आहे। तो पुळूस गावात त्याच्या घराच्या आवारामध्ये हे सगळी मालमत्ता सापडली आहे। अजून त्या आरोपीकडून चौकशी करून गुन्हा दाखल झालेलाच आहे आणि चौकशी करून इतर कोणी या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे, कोणी ते कोणते वाहन वापरलं होतं, कुठून तो माल आला होता, कुठे स्टोअर केला होता, हे सगळ्या चौकशीमध्ये आणि तपासामध्ये निष्पन्न होईल। ते सध्या शोध चालू आहे। ह्या आरोपीवरती आधीसुद्धा गुन्हे आहेत। किती गुन्ह्यांची यादी आहे ते आम्ही लवकरच शोध घेऊन त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सुद्धा तेच आरोपी पुन्हा ते गुन्हा करतायत का ह्याचाही शोध चालू आहे। नक्कीच आता अवैधरित्या दारू विक्री व त्याचबरोबर जे अनक्वालिफाईड दारू कन्झम्शन हा सुद्धा फार घातक आणि गंभीर विषय आहे। येत्याच मागच्या महिन्यामध्ये पुणे या ठिकाणी हातभट्टीची दारू पिऊन काही व्यक्तींचा मृत्यू झाला होता आणि त्यामुळे ही जी काही अवैधरित्या अनऑथराईज सेंटरमधून जे दारू खरेदी करणं आहे, कन्झ्युम करणं आहे, त्यामध्ये खूप जास्त रिस्क फॅक्टर असोसिएट असतो। आणि आषाढी वारीमध्ये लाखो भाविक हे पंढरपूर नगरीमध्ये, पंढरपूर तालुक्यामध्ये येत असतात आणि त्यांना अशा प्रकारचे जे काही मद्य असेल किंवा जे काही अडल्टर्ड आणि चुकीच्या पद्धतीची जे मिश्रण केलेली दारू आहे ती जर त्यांना कन्झ्युम करण्यात आली तर खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो। त्याच अनुषंगाने कारवाई करण्यात आली आहे। इतरसुद्धा अनेक ठिकाणी आम्ही असंच छापा करण्याची कारवाईच्या शोधात आहोत आणि पंढरपूरकरांनाही सुद्धा आव्हान आहे की अशी कुठलीही जर आपल्याला बाब निदर्शनास आली की जिथे अवैधरित्या दारू विक्री चालू आहे किंवा हातभट्टीची दारू बनवणे चालू आहे तर त्वरित आपण पोलिसांना, पोलीस स्टेशनला किंवा आमच्या ऑफिसला संपर्क साधायचा आणि कारवाई नक्कीच आम्ही करणार आहोत। जनरली आता प्रोव्हिजन्स असतात मकोका कारवाईमध्ये पूर्वीचे गुन्हे पाहिजे
आणि टोळीने हा गुन्हा केलेला असला पाहिजे. तर यामध्ये सध्या तर एकच आरोपी निष्पन्न आहे. अजून आरोपी आम्ही निष्पन्न करू आणि त्यानंतर जर ते सगळ्या हिस्ट्रीचा आणि बॅकग्राऊंडचा अभ्यास केल्यानंतर निदर्शन झालं तर मकोका अंतर्गत कारवाईसुद्धा करू, काही हरकत नाही आहे. आता उत्पादन शुल्काची वेगळी डिपार्टमेंट आहे आणि त्यांची वेगळी यंत्रणा आहे. त्यांचे बातमीदारसुद्धा कदाचित वेगवेगळे असतात आणि आमचे पोलीस यंत्रणा जसं की सांगितलं अनेक विषय जे लॉ अँड ऑर्डर आणि क्राईमशी निगडीत आहे त्याच्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट आहे. असे अनेक वेळा असंही होतं की दरोड्याचे गुन्हे आहेत, त्याच्यानंतर भांडणाचे गुन्हे आहेत, कोयता वॉरचे गुन्हे आहेत किंवा मर्डरसारखे गुन्हेसुद्धा मद्यपान करून बरेच व्यक्ती करत असतात. त्यामुळे दारूविषयी कारवाई करण्यामध्ये आमचा स्वतःचा इंटरेस्ट आहे आणि असे जे कुठली गोष्ट लॉ अँड ऑर्डरला किंवा क्राईमला सपोर्ट करत असेल त्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. ते विभाग त्यांचं ते कारवाई करतच आहेत, परंतु आम्हीसुद्धा प्रयत्नशील आहोत.